अशा प्रकारे काहीसं दिसतंय तिची पूड. हा मालवणी मसाला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण आपल्या चॅनलवरती एक रेसिपी दाखवणार आहोत जी मम्मी बनवणार आहे. तर अळूची पानं, अळूच्या पानांचे जे देठ असतात त्या देठांपासनं एक पदार्थ बनवणार आहे. अळूच्या पानाची देठी असं त्याला म्हटलं जातं. तर हे आहेत ते देठ. तर यापासनं कशा प्रकारे ती देठी बनवली जाते, याची प्रोसेस काय, त्यात फोडणी कशाची दिली जाते, काय काय केलं जातं, ही सगळी प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, खूप छान माहिती भेटेल, खूप आवडेल तुम्हाला व्हिडिओ. चला तर सुरू करूया. तर ही आहेत अळूच्या पानाचे देठ. तर आता मम्मी कापायला सुरुवात करते. कशा प्रकारे त्याला कापलं जातं आणि कशा प्रकारे त्याची फोडणी दिली जाते हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते मम्मी आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं कापते. 4 पीस होतील त्याचे. चीर पाडायचा, पूर्ण कापून नाही टाकायचं, चीर पाडायचा. पूर्ण न कापता त्याला चिरा पाडून घ्यायचा. अशा प्रकारे काहीसं दिसेल ते. तर फोडणी देताना दाखवेन तुम्हाला कसं असतं ते. तर मम्मी अशा प्रकारे अळूच्या देठी कापून घेते. तर साईडला जे तुम्हाला ताटामध्ये दिसतंय ते पडवळ आहे, ते बारीक तुकडे करून ठेवलेत. तर अळूच्या देठीमध्ये काय त्याचा उपयोग होतो का मम्मी? नाही, पडवळाचा नाही, पडवळाची भाजी सेपरेट करायला लागते. तर अळूच्या देठीमध्ये काही त्याचा उपयोग नाही आहे. तर वेगळी सेपरेट भाजी बनवण्यासाठी ते पडवळ कापून ठेवलंय. तुम्हाला दाखवतो पडवळ कशा प्रकारे असतं. गावचं पडवळ आहे ते. हे आहे पडवळ, बारीक तुकडे करून घेतले. हे गावावरनं आणलेलं आहे पडवळ. तर आता अळूच्या पानांची देठी कापून झालेली आहे. अशा प्रकारे काहीसं दिसतंय. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. तर आता त्याची फोडणी कशा प्रकारे द्यायची हे तुम्हाला दाखवतो. मम्मी तुम्हाला प्रोसेस सांगेलच. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. एक नवीन रेसिपी, एक नव्या प्रकारची रेसिपी जी कोणी पाहिली नसेल ती आज मी तुम्हाला दाखवतोय. कधी केली पण नसेल कोणी. तर कोणी केली पण नसेल, मम्मी आपल्याला सांगते कोणी केली नसेल आतापर्यंत ही रेसिपी. तर आपण युनिक काहीतरी घेऊन आलोय आपल्या चॅनलवरती. आणि ही रेसिपी माझ्या सासून दाखवलेली. सासू करायची. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आज खूप छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोकणी पद्धतीतील अळूची देठी आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसणार आहे. एक युनिक पद्धतीचं एक पदार्थ, एक रेसिपी आपण दाखवतोय. तर आता पाहूया त्याची फोडणी वगैरे कशी दिली जाते. तर एवढ्या सगळ्या देठी कापून ठेवल्या आहेत. ह्या 4-5 लसणीच्या पाकळ्या ठेचून ठेवल्या आहेत. आता गॅस पेटवून त्याच्यावरती तेल तापत ठेवलंय. तर थोडा वेळ तेल तापवून मग त्यामध्ये ही सगळी फोडणी द्यायची आहे. तर मम्मी आता आपल्याला दाखवेल कशा प्रकारे सगळी फोडणी वगैरे द्यायची, काय काय त्यात टाकायचं. हां, 4 पानं कढीपत्त्याची, 4-5 पानं, 5. तर कढीपत्त्याची पानं, तर तेल उकळलंय थोडंसं, त्यात कढीपत्त्याची पानं टाकते पहिली. आता लसूण, त्यावर लसणीच्या 4-5 पाकळ्या टाकल्यात. झालं. ते थोडंसं तापल्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचं. फोडणी लागली पाहिजे ना, जरा लाल अशा झाल्या पाहिजे. थोडंसं लालसर होईपर्यंत थोड्या मीडियम फ्लेमवरती लालसर करून घ्यायचे. कोथिंबीर वरून टाकायची, वरून टाकायची.
झालं टाकू काय आता? ही आता कोथिंबीर देखील घेतली आहे ती वरून थोडीशी वरून- टाकायला. वरून टाकायची. तर आता देठे आतमध्ये सोडतोय. तर हे अशा तेलामध्ये आपण जे कढीपत्त्याची पानं आणि लसूण टाकलेली ती आता त्या अळूच्या देठ्या टाकते, त्यात परतून घेईल मग तेलामध्ये. ते एक वाफ लागली ना की बरोबर ते आत खाली जातात. आता वर दिसतंय. एका वाफेत खाली जातात ते. थोडंसं मिक्स करून घेतलं हलवून. सगळ्या देठांना तेल लागलं पाहिजे म्हणून थोडंसं असं शेक करून मिक्स करून घेतलंय तापलेल्या तेलावरती. हे मिक्स झाल्यावर आता त्यात ही लाल मिरचीची पूड, हा मालवणी मसाला आहे, तो मालवणी मसाला त्यावर टाकलाय. तर अशा प्रकारे काहीसं दिसतंय मालवणी मसाला. पहिलं तेलामध्ये मग लसूण, हळद, त्यावर हळद टाकते. सुरुवातीला पहिले तेल टाकलं, तेलामध्ये 4-5 पाकळ्या लसूण, त्यात कढीपत्ता, त्याची फोडणी देऊन मग त्यात अळूच्या देठ्या टाकल्या व आता त्यात चवीनुसार मीठ टाकते. मसाला, हळद, चवीनुसार मीठ. झालं आता थोडं हलवून घ्यायचं. सगळ्याला आता सगळ्यांना व्यवस्थित लागण्यासाठी त्याला मिक्स व्यवस्थित करून घेते. गरम मसाला नाही लागतो. हे बघ ह्याच्यात सगळं आहे. कांदा, लसूण, खोबरं, गरम मसाला, धना पावडर हे सगळं वाटलेलं आहे. सगळं मम्मीने घरगुती हाताने बनवलेलं आहे सगळं. हा मसाला घरी बनवलाय. कांदा, लसूण, खोबरं, धने पावडर, गरम मसाला हे सगळं टाकून हा मसाला बनवलाय मम्मीने स्वतःच्या हाताने. तर त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती दाखवू. मम्मी ऑलवेज रेडी असते व्हिडिओ बनवायला. तर आता वरून थोडी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेते वरनं टाकायला. तर आपण पाहिलं तर अळूच्या पानाची अळवडी आपण बनवतो, अळूचं फतफतं बनवतो. अळूच्या फतफतात आपण ते यूज करतो देठ्या. पण ते देठ्या बरेचशी लोक जी फेकून देतात. त्याचा एक उपयोग म्हणून या अळूच्या देठ्यांची एक रेसिपी मम्मीने शोधून काढली आहे. लोक काही पानं घेतात, देठ्या फेकून देतात. दिसत ना बरोबर. झालं सर्व टाकून झालं. तर एक वाफ यायला किती नॉर्मल पाणी असं हाताने पकडायचं. थोडंसं वाफेसाठी थोडंसं एक पाणी टाकते. वास तर खूप सुंदर सुटलाय, सुगंध सुटलाय. त्यावर झाकण मारून घ्यायचं म्हणजे ते वाफेवरती शिजतील आणि थोड्या वेळानंतर आपली रेसिपी तयार होईल. तर तयार झाल्यानंतर दाखवतो. भाकरी बरोबर खायची. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, दोन्ही बरोबर. तर तयार झाल्यावर दाखवतो कशी दिसते, कशी लागते. छान. पण तुम्हाला चव कळणार नाही. आम्ही खाऊन त्याचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तरी अशी वाफ लागल्यावरती खाली गेली आहे. पूर्ण जी कढई होती ती भरलेली होती, पण आता जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे खाली बसलंय सगळं. त्यातलं पाणी सगळं वाफेने गेलंय निघून. पाहिजे तर थोडं लिंबू पिळायचं.
तर चवीसाठी एक थोडंसं लिंबू देखील पिळू शकतो आपण. ह्या पानाला खाज नाही देतीला, वडीच आहे ना. तर अळूच्या पानाला जी खाज असते ती जर हा. घालवण्यासाठी किंवा ती खाज कमी व्हावी यासाठी, घशाला त्रास होऊ नये यासाठी थोडंसं लिंबू पिळायचं. हा बघ. थोडं लिंबू पिळायचं, जे खाजी येणार नाही. मला दाखवतो आता सर्व केल्यावरती खाताना मजा घेऊन. मंडळी ही आहेत अळूची देठी जी पूर्णपणे तयार झाली आहेत, शिजून वगैरे. काय मस्त दिसतंय, खूप छान सुगंध येतोय. तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा. रेसिपी कशी आहे मम्मीने व्यवस्थित प्रकारे दाखवली आपल्याला. तर मम्मीने आता आणि त्यावर डाळ देखील ठेवली आहे. आता जेवणाचं हे ताट कंप्लीट झालं आहे. मंडळी ही होती अळूच्या पानाचे जे देठ असतात ते फेकले जातात, पण त्याचा उपयोग आम्ही बनवून काहीतरी पदार्थ तयार केला. तर त्याची रेसिपी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली. आवडली असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.